पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता होणार। जिल्हाधिकारी कार्यालयातील 5व्या मजल्यावरील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत सभापती पदांची सोडत 2.5 वर्ष कालावधी करता असणार। जिल्हा नोडल अधिकारी तथा उपजिल्हा अधिकारी डॉक्टर चारुशीला देशमुख यांची माहिती। खेड तालुक्यातील आळंदी, चाकण, राजगुरुनगर नगर परिषदेची बुधवारी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर। आळंदी नगर परिषदेच्या सभागृहात 10 प्रभागांमधील 21 जागेसाठी आरक्षण निश्चित। प्राधिकृत अधिकारी म्हणून शिरूर उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी यांची नियुक्ती। विठ्ठल जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांनी काढली सोडत। उपजिल्हा अधिकारी पल्लवी सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य अधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चाकण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ऐश्वर्या बँकेट हॉलमध्ये 12 प्रभाग संख्येसाठी 25 सदस्य संख्येसाठी झाली आरक्षण सोडत। राजगुरुनगर नगर परिषदेच्या 10 प्रभागातील 21 जागांची आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या उपस्थितीत मुख्य अधिकारी अंबादास गरकळ यांनी शालेय मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून केली सोडत। आळंदी नगर परिषदेमधील 10 प्रभागांमध्ये 21 पैकी 11 जागांवर महिला राज, 10 जागा अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित। प्रभाग क्रमांक 2 अनुसूचित जाती महिला तर प्रभाग क्रमांक 10 अनुसूचित जाती वर्गासाठी राखीव। प्रभाग क्रमांक 1, 4, 5, 8, 9 आणि 10 असे 6 प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित असून त्यापैकी प्रभाग 1, 4 आणि 10 हे 3 प्रभाग महिला प्रवर्गासाठी राखीव। आळंदीमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 12 सदस्य संख्या असून सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी प्रभाग 3, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 मध्ये आरक्षण। उर्वरित प्रभाग म्हणजेच प्रभाग 1, 2, 3, 4, 6, 7 अशा 6 जागांवर सर्वसाधारण आरक्षण। चाकण नगर परिषदेमध्ये 12 प्रभाग संख्येमध्ये 25 जागांसाठी आरक्षण सोडत। आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती 3 जागा, अनुसूचित जमाती 1 जागा तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 7 जागा। महिलांसाठी 25 सदस्य संख्येमध्ये 13 जागा राखीव असून त्यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी 2 जागा, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 4 आणि सर्वसाधारण महिलांसाठी 7 जागांचा समावेश। उर्वरित 7 जागांवर म्हणजे प्रभाग क्रमांक 1, 5, 6, 8, 9, 11 आणि 12 मध्ये सर्वसाधारण आरक्षण निश्चित। चाकण शहरात 12 पैकी 11 प्रभाग हे द्विसदस्य संख्येचे असून प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3 सदस्य संख्या। राजगुरुनगर नगर परिषदेचा प्रभाग क्रमांक 7 हा 3 सदस्य संख्या असलेला प्रभाग। उर्वरित 9 प्रभाग हे द्विसदस्य संख्येचे। राजगुरुनगर शहरामध्ये 21 जागांपैकी 11 जागांवर महिलांना आरक्षण निश्चित। प्रभाग 7 मध्ये अनुसूचित जमाती महिला, प्रभाग 10 अनुसूचित जातीसाठी आरक्षित तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक 1, 2, 6, 7, 8, 9 अशा 6 जागा आरक्षित। त्यापैकी प्रभाग क्रमांक 6, 8, 9 या जागांवर महिलांना संधी मिळणार। उर्वरित 13 जागांपैकी प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 7, 10 मध्ये सर्वसाधारण महिला आरक्षणातून महिला वर्गाला संधी तर प्रभाग क्रमांक 3, 4, 5, 6, 8 आणि 9 मध्ये सर्वसाधारण आरक्षण निश्चित। जमीन महसूल, अनधिकृत अकृषक कर, औद्योगिक व्यापार आणि व्यावसायिक करासह जमीन महसूल मागणीच्या वसुलीमध्ये पुणे जिल्ह्यात खेड तालुका अव्वल स्थानी। जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी, हवेली, पुणे शहर, दौंड, पुरंदर, भोर, शिरूर, बारामती तालुक्यालाही खेड महसूल विभागानं मागणी वसुलीमध्ये टाकलं मागे। खेड तालुक्यातील 192 गावांमधील 115 गावांची 100% वसुली। जिल्ह्यातील अन्य तालुक्यांचा विचार करता वसुलीमध्ये सर्वात पुढे। महसूल प्रशासनाकडून जमीन महसूल मागणी संपूर्ण झाली असून थकबाकीदारांच्या मिळकतीवर बोजा चढवण्याची प्रक्रियाही तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी केली पूर्ण। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीच्या आश्वासनावर निर्णय घेण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून तहसील कार्यालयासमोर आंदोलन।
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर करावी. राज्यातील शेतकऱ्याला कर्जमुक्त करावे. पीक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथिल करावे. अतिवृष्टीमुळे घर आणि पशुधनाची नुकसान भरपाई तातडीने देण्याचीही केली मागणी. नायब महसूल तहसीलदार राम विजय यांच्याकडे निवेदन देत प्रशासकीय पाठपुरावा करण्याची आंदोलनकर्त्यांनी केली विनंती. पुणे जिल्ह्यात 12 ऑक्टोबर रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन. पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय औंध आणि पुणे महापालिका यांच्या वतीने जिल्ह्यात रविवार 12 ऑक्टोबर रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन. यामध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांचे पल्स पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र हंकारे यांनी दिली माहिती. खेड वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने वन सप्ताहाअंतर्गत बिबट जनजागृती, वृक्ष लागवड, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वन्यजीव जनजागृतीबाबत शाळकरी मुलांसाठी चित्रफितीच्या माध्यमातून बिबट जनजागृती. खेड तालुक्यातील वाडा येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात युवकांसाठी बिबट आणि वन्यजीवांविषयी दिली माहिती. खेड वन परिक्षेत्र अधिकारी यादव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कोहिंडे, कमान, जवळके खुर्द, रानमळा, वाशेरे, कहू, कोयाळी, कडूस जिल्हा परिषद शाळा, तिनेवाडी येथील त्रिमूर्ती विद्यालय, टोकावडे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, चासकमान येथील जवाहर नवोदय विद्यालय, पांगरी आदी भागातील विद्यार्थी नागरिकांमध्ये केले प्रबोधन. निमगाव, खंडोबा आणि खेड सिटी या औद्योगिक परिसरात जनजागृती करून वन्य प्राण्यांविषयी दिली माहिती. पूर्वी झालेल्या भांडणाचा मनात राग धरून मोबाईल विक्रेत्या युवकावर कोयत्याने हल्ला. युवक गंभीर जखमी. भांबोली गावच्या हद्दीत वासुली फाट्यानजीक सर्कल जवळ 6 ऑक्टोबरच्या रात्री 10:30 वाजता घडली घटना. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी कडूस येथील भागवत लक्ष्मण ठोंबरे आणि करंजविरे येथील योगेश विक्रम साळवे यांना केली अटक. चांदूस येथील 19 वर्षीय ओंकार परमेश्वर शिवले हा जखमी. पोलीस तपास सुरू.